आज या ठिकाणी सर्वांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो. रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाउन यांचे प्रेसिडेंट, ट्रेझरर आणि अनेक रोटरीयन, त्याचबरोबर पत्रकार आणि मला परिचित असणारे अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना बघून मला इथं मनस्वी आनंद झालेला आहे की एकतर या ठिकाणी येऊन तुम्हाला सायबर साक्षरता किंवा सायबर गुन्ह्यापासून स्वतःचं कसं संरक्षण करावं याविषयी मार्गदर्शन करण्याची संधी मिळते आहे. तर आज सायबर म्हटलं की एक फार मोठा लोकांची जीवन सुद्धा याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे. तर सायबर म्हणलं की याचा मर्यादित सर्वसामान्यांच्या आकलनासाठी एवढाच विषय आहे की तुम्ही जो मोबाईल फोन वापरता, लॅपटॉप वापरता किंवा वेगवेगळे टूल्स वापरता, वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वापरता, याचा मिसयूज करून जे गुन्हेगारी केली जाते त्याला आपण साधारणपणे सायबर गुन्हे म्हणतो. आणि हे सर्व करण्यासाठी इंटरनेटचा वापर सायबर गुन्हेगारांच्याकडून केला जातो. तुम्ही जे आता जे वापरताय हे सर्व इंटरनेट बेस आहे. इंटरनेट शिवाय हे चालू शकत नाही. आणि इंटरनेटची व्याप्ती ही पूर्ण जगभर आहे. जगाचा जर आपण अभ्यास केला, बघितली, माहिती घेतली तर जगामध्ये 800 कोटी लोक साधारणपणे राहतात, त्याच्या आसपास लोक राहतात. त्यातले साधारणपणे 670 कोटी लोक हे इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. म्हणजे हे पूर्ण जग हे एक छोटंसं विलेज झालेलं आहे. आज भारताच्या किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात कोणती एखादी माहिती जर तयार झाली आणि त्यांनी एखाद्या चॅटिंग प्लॅटफॉर्मवरती जर टाकली, काही सेकंदामध्ये ती माहिती समोरच्या व्यक्तीला प्राप्त होते. मग त्याच्यामध्ये कधी ज्ञान असतं, कधी अंधश्रद्धा असते, कधी गोंधळलेली माहिती असते, कधी खोटी माहिती असते. ही सगळी माहिती जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाते. तर भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये साधारणपणे 112 कोटी लोक हे मोबाईल फोनचा वापर करतात. त्याच्यामधले साधारणपणे 100 कोटीच्या आसपास लोक हे स्मार्टफोन वापरतात. आणि मधला जो गॅप आहे 12 कोटीचा, हे लोक फक्त फोन घेतात आणि फोन ठेवतात, फक्त बोलत राहतात त्याच्यावरती. आणि हा जो क्लास 12 कोटी लोकांचा आहे, हा जो क्लास आहे की यांच्या अकाउंटचा वापर करून किंवा त्यांच्या आयडेंटिटीचा वापर करून कोण व्हॉट्सअप चालू करतं, कोण इंस्टाग्राम चालू करतं. कारण का जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत तर ते चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आपल्या मोबाईलवरती ॲक्टिवेट करण्यासाठी कुठली तरी ID लागते आणि त्या IDसाठी कुठला तरी सेल नंबर लागतो. बऱ्याच वेळा हे 12 कोटी लोकांचे जे नंबर्स आहेत त्याचा गैरवापर केला जातो आणि त्याच्या नावानं कोणतरी व्हॉट्सअप अकाउंट चालू करू शकतो, फेसबुकचं अकाउंट चालू करू शकतो आणि ते अकाउंट त्यांच्या नजीकच्या माणसांच्यापर्यंत पोचवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची माहिती काढली जाऊ शकते. म्हणजे अशा प्रकारचे धोके हे मोबाईल वापरामुळे तयार झालेले आहेत. आणि असं मी म्हणणार नाहीये की मोबाईल वापरू नये, परंतु काळजी आपण घेतली तर निश्चितपणे आपण ह्या सर्व सायबर गुन्ह्यापासून करण्यासाठी काही अशी माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि ती सर्व माहिती त्यांनी डार्क वेबवरती टाकली. आणि ती माहिती जी टाकणारे जे लोक आहेत ते जगात कोणालाही दिसत नाहीत. डार्क वेबवरती जे ब्राउझर वापरले जातात ते सगळे त्यांची आयडेंटिटी त्यांनी मास्क केलेली असते आणि अशा प्रकारची माहिती तिथं डार्क वेबवरती असते. बऱ्याच ठिकाणी डेटा लिकेज होतो. डेटा लिकेज म्हणजे समजा तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये गेला तर मेडिकल स्टोअरमध्ये सगळं आपलं मेडिकल्सचे सगळे घेतले, जाता जाता तो व्यक्ती विचारतो तुमचं नाव काय. आपण काहीतरी अर्धवट नाव सांगून देतो, कधी कधी पूर्ण नाव सांगतो. तो मोबाईल नंबर विचारतो, आपण मोबाईल नंबर पण देऊन टाकतो.
कधी कधी तो ॲड्रेस विचारतो, ती सगळी माहिती आपण तिथे देऊन टाकतो. ही जी माहिती त्या मेडिकल स्टोअरची किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या मॉलमध्ये किंवा एखाद्या एअरलाईन्समध्ये आपण तिकीट बुक करताना देतो, ही सगळी जी माहिती कुठल्या तरी सर्व्हरवरती स्टोअर केली जाते, कुठल्या तरी डेटा सेंटरला स्टोअर केली जाते. ह्याला कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही आहे. त्या मेडिकल स्टोअर काळाच्या ओघात बंद पण पडलं जाऊ शकतं. ते हॉस्पिटल त्या ठिकाणी नसेल, पण एखादी ट्रॅव्हल एजन्सी एखाद्या ठिकाणी नसेल, परंतु तो जो डेटा त्यांनी जो कलेक्ट केलेला जो डेटा आहे, हा डेटा हा लीक होतो किंवा तो चोरला जातो किंवा सायबर गुन्हेगार ते विकत घेतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काही कंपन्यांच्या मध्ये, काही इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे कर्मचारी नोकरीवरून काढून टाकल्यानंतर किंवा त्यांनी नोकरी सोडल्यानंतर तो डेटा जो पब्लिकचा डेटा आहे की त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे, त्याचा फोटो आहे, त्याचा मोबाईल नंबर आहे, त्यांचा ॲड्रेस आहे, त्यांचं पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, ही सगळी माहिती जी आहे ती लीक होते किंवा ती विकली जाते. आणि ही सगळी माहिती एकदा जर सायबर गुन्हेगारांच्या हातामध्ये जर आली तर तो काय करतो, XYZ ही व्यक्ती आहे, त्याचा हा आधार नंबर आहे, हा पॅन नंबर आहे, त्याचा हा मोबाईल नंबर आहे, त्याची ही फ्रेंड लिस्ट आहे किंवा तो अशा ठिकाणी ॲक्टिव्ह आहे, त्याला फिरायची सवय आहे, त्याला हे छंद आहेत, तो रातभर जागा असतो, ही सगळी माहिती. कारण का इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्ही जेवढे वेळ ॲक्टिव्ह असता आणि तुम्ही काय काय बघता, आज जे तुम्ही चॅटिंग प्लॅटफॉर्म्स म्हणून जे आपण वापरतो, जगामध्ये असे 137च्या वरती चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यातले बहुतांशी चॅटिंग प्लॅटफॉर्म हे भारतामध्ये वापरले जातात. आपल्याला सर्वसाधारणपणे फेसबुक माहीत आहे, यूट्यूब माहीत आहे, इंस्टाग्राम माहीत आहे, त्यानंतर तुमचं ट्विटर माहीत आहे, व्हॉट्सअप माहीत आहे. परंतु हे सगळे इंटरनेटवरती चालणारे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. मग तुमचा ॲमेझॉनचा मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म असेल, सेल्फ मिशोसारखं ॲप असेल, ही सगळी माहिती ते एकत्र करण्याचे प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि त्याच्यावरनं जगातल्या ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, मग टूथपेस्ट विकायची का नाही, कोणतं कंटेंट ह्याच्यामध्ये लावलं जाईल, कुठल्या देशामध्ये काय प्रायोरिटी आहे, कुठे कोणत्या प्रकारचा प्रॉडक्ट विकला जाईल, हे सगळा मार्केटिंगचा डेटा हा तयार केला जातो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सर्व्हिसेस फ्री आहेत. जर तुम्ही फेसबुकचं अकाउंट काढलं तर त्याला काही पैसे नाही आहेत, तुम्ही व्हॉट्सअपचं अकाउंट काढलं त्याला काही पैसे नाही आहेत. परंतु बॅकएंडला तुम्ही जेव्हा व्हॉट्सअपचं अकाउंट ओपन करता तेव्हा तुमचा त्यांनी मोबाईल नंबर घेतलेला असतो, त्याच्यावरती तुम्हाला OTP येतो, म्हणजे तो तुमचा मोबाईल आहे हे निश्चित झालेला आहे. त्याचबरोबर तुम्ही त्याच्यावरती ज्या डिव्हाइसवरती तो व्हॉट्सअप ॲक्टिवेट करता त्याचा IMEI म्हणजे त्यांचा ID पण त्यांच्याकडे जातो. म्हणजे कोणता हँडसेट तुम्ही वापरता हे पण त्यांना कळतं, लोकेशन पण कळतं. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, ही माहिती शेअर केल्यामुळे कुणाला काही तोटा होत नाही. परंतु मार्केटिंग कंपन्यांना कुठल्या प्रकारची मेडिकल कोणत्या देशामध्ये जास्त लागणार आहेत, प्रोडक्शन किती करावं लागेल, ह्या सर्व प्रकारचा डेटा झाल्यानंतर हा डेटा कधी कधी पॉझिटिव्ह लेवलला वापरला जातो. परंतु सायबर गुन्हेगाराकडे जेव्हा हा डेटा येतो तेव्हा तो कॅटेगरी वाईज लोकांना टार्गेट करतो. साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कसं टार्गेट करायचं, 9 ते 13 वर्षाची जी काही मुलं आहेत त्यांना कसं टार्गेट करायचं, 13 ते 17 वर्षाची मुलं यांना कसं टार्गेट, 17 ते परत 24, 24 ते परत 34, 34 पासून 45, 45 पासून 54, 54च्या वरचे सगळे, प्रत्येकाची कॅटेगरी त्यांनी ठरवलेली आहे. लहान मुलांना जर एखादा मोबाईल हँडसेट जर तुम्ही दिला 9 वर्षाच्या आतल्या, तो थक्केपर्यंत तो बघत राहतो, त्याला त्यातलं काही कळत नाही, फक्त स्क्रीन तो बघत राहतो, त्यात त्याला काहीतरी आवडतं. मग बऱ्याच वेळा काय होतं की हल्ली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आई वडिलांना किंवा घरात अशी परिस्थिती निर्माण झाली की सगळेजणच बिझी आहेत, घरातले सगळे A to Z लोक बिझी आहेत. आणि या मुलाला खेळण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी किंवा तेवढी सुरक्षितता नाही, त्याला जर कुठं बाहेर पाठवून द्यावा, गाडी येईल, ठोकर मारेल किंवा काहीतरी होईल किंवा कुठतर चुकीच्या ठिकाणी जाईल, त्याला काहीतरी इन्फेक्शन होईल,
त्यामुळे त्या काळजीपोटी त्या मुलाला बंदिस्त करून ठेवलं जातं आणि मग त्याच्या पुढं वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दिले जातात. मग त्याला कसं ॲडिक्शन. त्यानंतर 9 ते 13 वयोगट असा एक त्याला थोडंफार कळत असतं. मग त्यांना कुठल्या प्रकारचे तो प्लॅटफॉर्म्स वापरतो. आता ते 9 ते 13 वर्षाचा मुलगा आहे, त्याला जनरली गेमिंगची ते सवय लावतात. 13 ते 17 या मुलांना अभ्यासाच्या नावाखाली तो त्याच्यामध्ये व्यस्त असतो. काही मुलं त्याच्यावरती चेस खेळतात. तो चेस म्हणजे न संपणारा गेम आहे. म्हणजे ज्याचं खरोखर त्याच्यात करिअर आहे त्याला ठीक आहे, पण बऱ्याच लोकांची करिअर त्याच्यामध्ये नाही आहे, परंतु त्याचा वेळ निघून जातो. आयुष्याचा 1 तास त्याचा त्यावेळा जर निघून गेला तर तो कित्येक वर्षांनी त्याच्या आयुष्यामध्ये तो मागे ढकलला जातो. तर असे हे गेमिंग जेव्हा तो खेळतो मुलगा, त्यावेळेला त्या मुलाच्या ग्रूमिंग केलं जातं. ग्रूमिंग म्हणजे काय की त्यानं तो जिंकत चाललाय, तो जिंकत चाललाय, तो जिंकत चाललाय, आणखी मोठा गेम जिंकेल, आणखी मोठा गेम जिंकेल, असं करत करत त्याचा उत्साह वाढवला जातो आणि तो जास्त खेळतो. आणि कधी कधी हे पेड गेम असतात. मग त्यावेळेला सुरुवातीला आई वडील त्याचे पालक त्याला 10-20 रुपये, 100 रुपये, 150 रुपये त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्याला पैसे देतात. असं करत करत तो मुलगा सगळेच पैसे उडवतो, 100-150 रुपये. तुम्हाला काही ऑब्जेक्शन नाही आहे, पण त्याचं ॲडिक्शनमुळे कधी कधी तो पालकाचा अकाउंट चोरतो किंवा त्या अकाउंटमधून पैसे तो तिकडे टाकतो. आणि हे जर अकाउंट जर सायबर गुन्हेगाराच्या हातात जर गेलं तर अशा काही घटना घडलेल्या आहेत की पालकांचे जेवढे होते नव्हते सगळे पैसे त्या मुलाच्या खेळण्यामुळं निघून गेलेले आहेत. म्हणजे दौंडसारखं छोटंसं गाव आहे, त्या पालकाचे 4.5 लाख रुपये मुलांनी उडवले. म्हणजे तो खेळत होता आणि ते खेळता खेळता अकाउंट सायबर गुन्हेगाराच्या हातात गेलं आणि ते पैसे निघून गेले. आता मुलींचं काय की बऱ्याच वेळा ते अशा ॲपकडे असतात की ज्याच्यामध्ये सौंदर्य प्रसाधनं, आपण कुठले ड्रेस चांगले दिसतील, कुठलं काय हे शोधण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्याच प्लॅटफॉर्मवरती परत ॲडव्हर्टाईज सुरू होतात. इतकं ॲडिक्शन लावलं जातं की जेणेकरून त्या प्लॅटफॉर्मवरती एखादी मार्केटमधली 500 रुपयाची वस्तू कधी 300 रुपयाला दाखवली जाते, तो जास्तच बघतोय म्हणलं की 200 रुपयाला दाखवली जाते. असं करत करत कधी कधी त्या वस्तू मिळतात पण तेवढ्या कमी किमतीला. आणि हे जेव्हा ॲडिक्शन वाढतं तर तशा प्रकारचा डेटा सुद्धा कलेक्ट केला जातो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती तुमची जी आयडेंटिटी आहे, आता कुणाचे नंबर कुणाला माहीत नाही आहेत, पण तुमचा फोटो जर त्या तुमच्या DP वरती असेल त्याच्यावरनं समोरचा व्यक्ती हे ओळखतो की हो याचाच व्हॉट्सअप नंबर आहे, हे याचंच फेसबुकचं अकाउंट आहे, याचंच हे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. किंवा कधी कोण देवाचे फोटो लावतो, कोण त्यांच्या जे काही श्रद्धास्थान आहे तिथले फोटो लावतो, आई वडिलांचे फोटो लावतो. हे जे सगळे जे DP जे आहेत ह्या DP वरनं त्या माणसाची ओळख असते. त्याला ह्याच्यावरनं कोण ओळखत नाहीये की त्याचा नंबर काय आहे किंवा त्या व्यक्तीशी कोणच बोलत नाहीये. मग बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवरती असं होतं की अशा काही घटना झालेल्या पैसे ट्रान्सफर करणं, पैसे आले गेले हिशेब वगैरे बघतो आणि त्यांना त्यांच्या जो भाऊ बघतो त्याच्या नावाचा व्हॉट्सअप जो आहे तो DP तोच, फोटो तोच, किंवा ते जे पुढच्या माणसाला ओळखण्याचं चिन्ह काय तेच फोटो आहे, नंबर कोण चेक करत नाहीये. त्यांनी 2-3 महिन्यापूर्वी त्यांच्या कॅशियरला एक निरोप पाठवला, हा माझा बदललेला नंबर आहे, आणि त्या कॅशियरने तो सेव्ह करून ठेवला. मग 2 महिने कंटिन्युअस संभाषण चालू आहे, कधी इकडून कधी तिकडून, आणि त्याचं एवढं धाडस नाही की त्या कॅशियरचं की त्या आमदाराच्या भावांना जाऊन विचारायचं. किंवा कधी कधी असं होतं की एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये एखादा मोठा पदाधिकारी असतो, एखादा मोठा अधिकारी असतो, एखाद्या कॉलेजचे प्रिन्सिपल असतात. एक छोट्या कर्मचाऱ्याला काही किंवा तो काम करणाऱ्या रोजचा संवाद नसतो त्याच्याशी, त्यामुळे त्याचं डेअरिंग नाही की हा तुमचा नंबर बदललाय, काही बरोबर आहे का, खरं आहे का, खोटं आहे का, हे काही बोलायचं डेअरिंग नाही. त्यांनी निमूटपणे सगळं पालन केलं.
एके दिवशी त्यांच्याकडून असा मेसेज आला की तत्काळ ते 1 कोटी रुपये ट्रान्सफर करा, आपल्याला ते टेंडर घ्यायचंय. ह्यांनी पैसे ट्रान्सफर केले. परत दुसरा मेसेज आला, अरे ते पैसे आणखी लागतात, अजूनही 40 लाख रुपये ट्रान्सफर करा. असं करत करत जेव्हा तिसऱ्यांदा मेसेज, मग त्या कॅशियरचा संशय आला की बाबा की हे पैसे असं कसं काय, असे कधी मागत नाहीत. मग कळालं की तो सायबर गुन्हा आहे. म्हणजे की ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअपवरून एखादा माणूस कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला संशय येतो की हा नवीन नंबर टाकतोय, याचा अर्थ हा संशयास्पद नंबर आहे, तर तुम्ही तुमचा जो रेग्युलर जो कॉल आहे, त्याचा जो मोबाईल नंबर आहे किंवा त्यांचा लँडलाईन नंबर आहे, घरचा असेल ऑफिसचा असेल, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून विचारायला पाहिजे की बाबा की हे तुमचाच नंबर होता का, तुम्ही नंबर चेंज केलेला आहे का, ते धाडस दाखवायला पाहिजे. अदरवाईज काय होतं की मुंबईला एका कंपनीचे 40 लाख रुपये गेले. साधी कंपनी होती, छोटी कंपनी होती, नवीनच होती. त्या कॅशियरने असाच गोळ घातला, ते पैसे निघून गेले. त्यामुळं व्हॉट्सअपचा डीपी बघून आपण बिलीव्ह करू नये. व्हॉट्सअप जेव्हा तुम्ही डीपी बघता, एखाद्याचा अकाउंट बघता, त्याच्या खाली नंबर असतो, तो नंबर डिस्प्ले होतो. तो नंबर फार महत्वाचा आहे. आणि तो जर नंबर जर त्या व्यक्तीचा नसेल तर निश्चितपणे ते व्हॉट्सअपचं इम्पर्सोनेशन झालेलं आहे. त्यामुळे कुणाचाही मेसेज रिसीव्ह करताना, त्याला रिप्लाय देताना, भले तो किती का मोठा व्यक्ती असेल ना, जर त्याच्याशी आपल्याला आर्थिक व्यवहार करायचा असेल, हे सगळं ठीक आहे. जोपर्यंत तुमचे आर्थिक व्यवहार होत नाहीत, एकमेकाला कोण पैसे पाठवत नाही, तोपर्यंत ठीक आहे. परंतु ज्या मोमेंटला आपण आर्थिक व्यवहार करतो तेव्हा तुम्ही 100 वेळा विचार केला पाहिजे की त्या व्यक्तीचा तोच नंबर आहे किंवा नाही. तशीच गोष्ट फेसबुकच्या बाबतीत होते. फेसबुकला काय होतं की फ्रेंडचा 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 फ्रेंड ऍक्सेप्ट करता. ह्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार ऍक्टिव्ह असतात. ते काय करतात, कुठल्या तर लांबच्या माणसाचा एखादा फेसबुक हॅक करतात किंवा त्याला अशीच एखादी चिटिंग करतात की तो त्याचा फ्रेंड आहे, त्याने रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. तो जो डेटा जो आहे, ज्या वेळा फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली, याचा अर्थ तुमचा डेटा त्याच्याकडे जाणार, त्याचा डेटा तुमच्याकडे येणार. तर तो टूल वापरून तो सगळा डेटा एक्स्ट्रॅक्ट करतो. मग तुमचे जे काय टाकलेले आतापर्यंतचे जे फोटो आहेत, जे काय टाकलेली जी काही माहिती आहे, तुमची एक कॉन्टॅक्ट लिस्ट आहे, ती सगळी त्याच्याकडे जाते. आणि बऱ्याच वेळेला लोकांना अजूनही माहीत नाही की त्याच्यावरती काय टाकायची माहिती. फेसबुक हे एंटरटेनमेंट आहे. कधी कधी लोक त्याचा बिझनेस म्हणून बघतात. ह्याच्यावरती मी मार्केटिंग करू शकतो, ह्याच्यावरती माझे फ्रेंड वाढतील. आणि बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की अनेक पॉलिटिकल ऑर्गनायझेशनमध्ये किंवा सोशल ऑर्गनायझेशनमध्ये त्याचे किती फ्रेंड आहेत त्याच्यावरती त्याचं स्टेटस आहे. मग त्याचे 10,000 फ्रेंड आहेत, त्याचे 2-3 फेसबुकचे अकाउंट आहेत. आणि त्या भानगडीमध्ये काय होतं, कधी कधी तुमच्या जवळचा व्यक्तीचा डाटा त्याच्याकडे जाऊ शकतो, त्याचा तो मिसयूज करू शकतो. त्याच्यावरने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज येऊ शकतात किंवा तुम्हाला थ्रेटनिंग सुद्धा होऊ शकतं, बुलिंग सुद्धा होऊ शकतं. कारण का फेसबुकवरती असं आहे की जेव्हा तुम्ही चॅटिंग करता तेव्हा हॉटेलमध्ये जेवायला बसले, फोटो काढला, त्याच्यावर टाकला. फ्लाईटमध्ये बसला, तिथं बसल्या जागेला फोटो काढला, त्याच्यावर टाकला. ह्याच्यामुळे काय होतं, तुमची सगळी लोकेशन्स त्याला कळतात, तुमच्या मुवमेंट्स कळतात. ही एक सिक्युरिटी आहे. त्यामुळे फेसबुक ज्यावेळेला तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची असते अननोन माणसाची किंवा नोन माणसाची, तुम्ही त्या व्यक्तीला फोन करायला पाहिजे की तुम्ही मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली होती का. तो जर हो म्हणला तर ठीक आहे, अदरवाईज तुम्ही डिलीट करा, विषय संपला. ते ऍक्सेप्टच करायचा विषयच येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहताना फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करताना एक काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळेला प्रोफाईल असला आपला लॉक नसतो. प्रोफाईल लॉक नसणं याचा अर्थ तुमचं घर मोकळं आहे, कोणी पण यावं, कुठली पण वस्तू घ्यावी, निघून जावं, त्याला लॉकच नाही. म्हणजे त्या फेसबुकच्या पोस्टवरती, अकाउंटवरती तुम्ही जे जे काही ठेवलेलं आहे, गावाकडचे फोटो, देवाधर्माचे फोटो, कुठं डान्स करतानाचे फोटो, कुठं लग्नाला गेला तिथले फोटो, कुठं काय कसले सगळे फोटो टाकले, म्हणजे तो घेऊ शकतो आणि तो रॅन्डमली तुम्हाला त्रास देऊ शकतो, कधी पण त्रास देऊ शकतो. त्यामुळं प्रोफाईल नेहमी तुमचा लॉक असला पाहिजे. हे सोशल मीडियाच्या काही गोष्टी आहेत. आता यूट्यूब आहे. यूट्यूबवरती जे युट्यूबचं कुठलं ते कधी कंटेंट क्रिएट करत नाही आहेत.
जसं आपण एखादी फिल्म बनवतो किंवा एखादं रेकॉर्डिंग करतो तसं ते काही करत नाही. तुम्हाला त्याने फक्त प्लॅटफॉर्म दिलेला आहे, ते एक दुकान आहे. इंस्टाग्रामचं पण तसंच आहे. फक्त ते सेन्स करतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्या त्या प्रकारचे, समजा एखाद्याचं कसं असतं की त्याला कुठला तर छोटा मोठा आजार झालेला असतो, तो शोधत राहतो की बऱ्याच वेळा डॉक्टरकडे जा, एवढ्यासाठी कशाला डॉक्टरकडे जायचं, आपल्यालाच घरात बसून जर मेडिसिन मिळत असेल तर लोक त्याच्यावरती सर्च करतात. ते लगेच भले मोठे हॉस्पिटल्स, मल्टी स्पेशालिटी, हे डॉक्टर ते डॉक्टर असं करत करत तुम्हाला कधी कधी ते पैसे भरावे लागतील किंवा कुठतरी तुम्हाला ते अपॉइंटमेंट देतील, एखाद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट देतील आणि ते अपॉइंटमेंट देत असताना तुमचं अकाउंट त्याच्याशी लिंक करून टाकतील आणि त्याच्यामधून तुमची फसवणूक होऊ शकते. कारण एकदा अकाउंट तुमचं लिंक झालं की बऱ्याच वेळेला ह्या URL किंवा ह्या ज्या येतात वेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, त्याच्यामध्ये मालवेअर्स असतात. तर मालवेअरमध्ये कसं आहे, छोटा सॉफ्टवेअर असेल त्याला व्हायरस म्हणतात, त्यावेळी जरा मोठा सॉफ्टवेअर झाला तर त्याला मालवेअर म्हणतात, त्याच्यातून खंडणी मागितली तर त्याला रॅन्समवेअर म्हणतात, त्याच्यापेक्षा आणखी मोठा जर, कारण काय जेवढा डेटा काढायचा आहे आणि जेवढी क्लिष्ट प्रक्रिया आहे त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरावे लागतात आणि सगळ्यात मोठा असेल तर त्याला ट्रोजन म्हणतात आणि त्याच्यापेक्षा आणखी मोठा तर ट्रोजन हॉर्सेस म्हणतात. म्हणजे साधारणपणे एखाद्या देशाची माहिती जर काढायची असेल तर मोठे मोठे सॉफ्टवेअर मालवेअरच्या स्वरूपात त्यांना लॉन्च करावे लागतात तुमच्या सर्व्हरवरती आणि ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टर्म, पण मूळ कन्सेप्ट काय आहे, ते एक छोटंसं सॉफ्टवेअर असतं. जसं तुम्ही एखादा ॲप गुगल प्लेवरती जाऊन डाउनलोड केलं, ते एक सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर काय करतं की त्यांची जी काही सिस्टीम आहे त्याला तुम्हाला कनेक्ट करतं आणि फेस इकडे काय दाखवतं, हे गुगल प्लेचं व्हॉट्सअपचं ॲप आहे, हे फेसबुकचं ॲप आहे, हे सॉफ्टवेअर्स आहे छोटे मोठे. तसे ते मालवेअर पण तुमच्याकडे येऊ शकतात. आता पूर्ण भारतभर जर बघितलं आपण तर पूर्ण भारतात साधारणपणे 150 कोटीच्या वरती जीमेलचे अकाउंट आहेत. हे जीमेलचे अकाउंट कोण सगळे वापरतात. जीमेलशिवाय आता कोणाचं काही चालतच नाही. कुठलं तर मेल अकाउंट तुमच्याकडे पाहिजे, त्याशिवाय तुम्ही तुमचा धंदा किंवा काहीच करू शकत नाही. तर बऱ्याच वेळा ह्याचं सुद्धा इम्पर्सनेशन होतं. बऱ्याच वेळा जीमेलवरती लुक लाईक म्हणजे इम्पर्सनेट म्हणजे तसा दिसणारा असा जीमेल बनवला जाऊ शकतो आणि तुमच्या एखाद्या कंपनीमध्ये तो टाकला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये एखादी PDF फाईल असू शकते. ते PDF फाईलमध्ये मालवेअर असतो. तो मालवेअर म्हणजे परत अनेक सॉफ्टवेअर आलं. ते सॉफ्टवेअर तुमच्या सिस्टीममध्ये रन झालं, एकदा ते आत जाऊन बसलं की तुमची जी काही डेटा त्या कॉम्प्युटरमध्ये फोनमध्ये आहे तो डेटा तो सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकतो. अशा प्रकारे सोशल मीडिया वापरताना आपण जर काळजी घेतली की खास करून फेसबुक वापरताना तुम्ही लॉक केला पाहिजे. फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करताना तुम्ही त्याला विचारलं पाहिजे. व्हॉट्सअप एखाद्याने नवीन जर माझा नंबर आहे म्हणून जर तुम्हाला जर पाठवला, त्या व्यक्तीला विचारलं हा तुझा नंबर नवीन बरोबर आहे का, किंवा कंपनी आहे का गव्हर्नमेंट फक्त वरती नावाला आहे, चालवणारे सगळे हेच आहेत. एअरटेलवाला आहे, व्होडाफोनवाला आहे आणि कोण कोण बरेच कंपनी आहेत त्या. तर यांची जी काय एजन्सी जी आहे, ज्याला कोणाला त्यांनी दिलेली आहे, त्यांचं टार्गेट असतं की आपल्याला एवढे मोबाईल सेल नंबर विकले पाहिजेत. त्यामुळे त्यांच्याकडे जे कर्मचारी म्हणून जे येतात त्यांचं कुठलंही व्हेरिफिकेशन नाही आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही एखाद्या मोबाईल गॅलरीमध्ये गेला, तिथं ते काय करणार, तुमचा थंब दाखवा, तुमचा फोटो दाखवा, परत म्हणणार ते काही बरोबर आलं नाही, अजून एकदा दाखवा. म्हणजे पहिलं जे दिला होता फोटो, पहिला जो थंब दिलता त्याच्यावरती तो एखादं सेल नंबर क्रिएट करू शकतो, कोणाला तरी विकू शकतो. नाव मात्र तुमचं. म्हणजे साधारणपणे गव्हर्नमेंटनी असे 9 सिम कार्ड एक व्यक्ती धारण करू शकतो भारतातला, असा एक नियम बनवला म्हणजे एका आधार कार्डावरती. तर ह्याला सुद्धा ते बायपास करू शकतात. त्यामुळे तुम्ही ज्या वेळा मोबाईल फोन तुम्हाला संशयास्पद वाटतो किंवा तुमच्या नावाचे आधार कार्डचा वापर करून अनेक वापरलं, तर संचार साथी नावाचे एक पोर्टल आहे, संचार साथी. ते तुम्ही असं जरी टाईप केलं संचार साथी तर तुम्हाला लगेच ते पोर्टल येतं. त्यावरती वेगवेगळे त्यांनी फॅसिलिटीज दिलेली आहेत की त्याच्यामध्ये तुमच्या नावावरती किती मोबाईल नंबर आहेत हे तुम्हाला कळू शकतं. आणि जर ते नसतील तुम्ही काढलेले नसतील तर तुम्ही ते डिलीट करू शकता तुमच्या एंडकडून.
तुम्हीच ते म्हणू शकता की हे माझे नाही आहेत, ते बंद होऊ जाऊ शकतात. त्यामुळे मोबाईल फोन सुद्धा वापरताना आपण ही सुद्धा वेगवेगळ्या वेबसाईट गव्हर्नमेंटने ज्या दिलेल्या आहेत, प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्याचा सुद्धा आपण व्यवस्थितपणे वापर करणं गरजेचं आहे. तर DOT, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन जे आहे, त्यांनी एक फॅसिलिटी अशी दिलेली आहे की समजा तुम्हाला एखादी लिंक आली, मार्केटिंगची लिंक आहे, एखादी वस्तू स्वस्त दराने तो विकतोय, ती लिंक जर चक्षू नावाच्या पोर्टलवरती जर तुम्ही अपलोड केली तर ती लिंक खरी आहे किंवा खोटी आहे हे तिथं कळतं. आणि जर ती खरी आहे असं ते पोर्टल जर सांगत, ते गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, तरच तुम्ही त्याच्यावरती मार्केटिंग करू शकता, नाहीतर तुमची फसवणूक 100% आहे. त्यामुळे ही फॅसिलिटीज गव्हर्नमेंटने दिलेली आहे, त्याचाही तुम्ही वापर करायला पाहिजे. आता रिसेंटली होणारे क्राईम्स कुठले आहेत की बऱ्याच वेळेला तुमच्या मोबाईल हॅक केला जाऊ शकतो, स्वॅप केला जाऊ शकतो. म्हणजे कसं, एखादा सायबर गुन्हेगार काय करेल की सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे तुमचा आधार कार्ड त्याच्याकडे असतो. आता असं राहिलेलं नाही की आपण असं समजायची गरज नाही की माझा आधार कार्ड फक्त मला आणि ज्याला कोणी मी सांगितलंय त्याला दोघालाच माहीत आहे किंवा आणि 10 लोकांना माहीत, त्याच्यापेक्षा कोणालाच माहीत नाही. ही फार चुकीची समजूत आहे. हा एक सायबर गुन्हेगाराचा फसवणुकीचा फंडा आहे. तुमचं पॅन कार्ड फक्त तुम्हाला आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना माहीत आहे असं पण काही नाहीये. ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे असते, फक्त ते टॉसिंग करत असतात. बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार काय करतो, की तो सिम कार्ड घेतो, त्याला ऑलरेडी डेटा त्याच्याकडे असतो, आधार कार्ड बाकीचा, त्याच्यावरून तुमच्या इंटरनेट बँकिंगमध्ये तो ऍक्सेस घेऊ शकतो, तो OTP त्याच्यावरती घेऊ शकतो आणि तुमचं अकाउंट खाली करू शकतो. अशा घटना घडलेल्या आहेत. आता ह्याला आपल्याकडे काय साधन आहे, घर बसल्या ज्या वेळा तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या मोबाईलचं नेटवर्क गेलेलं आहे, तुम्हाला पहिला संशय यायला पाहिजे की माझा मोबाईलच चालत नाही. आणि ही सगळी नवीन मोबाईल ऍक्टिव्हेट व्हायला कमीत कमी 3-4 तास लागतात. दरम्यानच्या काळात जर तुम्ही तुमच्या त्या एअरटेल गॅलरीला जर कळवलं, फोन करून कळवलं किंवा तुम्ही त्या पोर्टलवरती जर कळवलं, तर तुम्हाला जो नवीन नंबर घ्यायला लागलेला आहे त्याचा तो फोन डिॲक्टिव्हेट होऊ शकतो आणि तुमचा नंबर तुम्ही त्याच्याकडून परत ऍक्टिव्हेट करू शकता. पण ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. अदरवाईज काय होतं की आपले प्रत्येकाचे मोबाईल फोन हे कुठल्या ना कुठल्या तरी अकाउंटला लिंक झालेले आहेत. आणि जर सायबर गुन्हेगाराने तुमचा फोन माझाच म्हणजे आधार कार्ड तुमचं घ्यायचं, तिथं जाऊन बसायचं आणि बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये हँडिंग ग्लोज असतात, म्हणजे हे जे कर्मचारी गॅलरीमध्ये काम करणारे हे स्वतःला त्याच्याशी संपर्कात असतात आणि ते एकमेकाच्या साह्याने असे गुन्हे करत असतात. त्यामुळे स्विम स्वॅपचा हा जो प्रकार आहे, तर त्यासाठी तुम्हाला एकच संकेत आहे की ज्या वेळा तुमचं नेटवर्क जाईल मोबाईलचं, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपला कोणतरी फोन स्वॅप करतोय. आणि समजा असं झाल्यानंतर तुमच्या अकाउंटमधून पैसे गेलेच तरी पण लगेच घाबरायची गरज नाही. 3 तासाच्या आत जर तुम्ही 1930 ह्या पोर्टलवरती किंवा हेल्पलाईनवरती कॉल केला तर ती कंप्लेंट रजिस्टर केली जाते आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावलेला आहे आणि त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ते डायरेक्ट आम्ही कल्प्रिटचे अकाउंट आम्हाला आयडेंटिफाय होतात आणि ते अकाउंट आम्ही ब्लॉक करतो. काही ठिकाणी लवकरात लवकर कंप्लेंट केल्यामुळं सगळेच्या सगळे पैसे त्यांचे होल्ड करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे. म्हणजे सगळेच्या सगळे गेलेले सगळे पैसे परत मिळालेले आहेत. अशा पण घटना घडल्यात. पण बऱ्याच वेळा काय होतं की लोक अशी घटना घडली की पोलीस स्टेशनला जातात, पोलीस स्टेशन हुडकतात, ओळखी पाळखीचा माणूस, काही गरज नाहीये. अकाउंटमधनं डेबिट झालं म्हटलं की पहिलं 1930 वरती कॉल करायचा. नसेल तर cybercrime.gov.in हे पोर्टल आहे, ते ओपन होतं कुठल्याही मोबाईलवरती, हँडसेटवरती ओपन होतं. त्याच्यावरती जाऊन तुम्ही कंप्लेंट केली, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कल्प्रिटचे सायबर गुन्हेगाराचे अकाउंट आयडेंटिफाय होतात, त्याला ब्लॉक लागतो, ते पैसे तुमचे सेव्ह होतात, ते पैसे तुम्हाला 100% परत मिळू शकतात. पण जर तुम्ही वेळ जर लावला तर आपल्या देशातल्या बँकिंग सिस्टीममध्ये 3 तासानंतर ते पुढच्या अकाउंटमध्ये पैसे जातात आणि असे जात जात ते कधी 1000 अकाउंटमध्ये जातील, कधी 10,000 अकाउंटमध्ये जातील, कधी 20,000 अकाउंटमध्ये
महत्त्वाचा विषय इन्व्हेस्टमेंट फ्रॉड. आणि ह्याच्यामध्ये जे फसणारे जे लोक आहेत ह्यांचा वयोगट आहे साधारणपणे 35 वयोगटाच्या पुढचे, आणि मॅक्झिमम जे लोक आहेत ते 45 वयोगटाच्या वरचे लोक आहेत. यांचा प्रॉब्लेम काय आहे की सगळं कष्ट वगैरे केलेले असतात, पैसा बऱ्यापैकी आलेला असतो, आता कुठं ते नोकरी करत नसतात किंवा नोकरी करायची इच्छा नसते. अशा लोकांना हे लोक जेव्हा सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात तेव्हा तिथं वेगवेगळ्या स्टॉकचं मार्गदर्शन करणारे लोक त्यांना मिळतात. आणि हे सगळे कुठं असतात? सोशल मीडियावरती, जे बोगस आहे, जी खोटी माहिती आहे. सोशल मीडियावरची सगळीच माहिती म्हणजे 100% स्टॉकची आणि जी वेगळ्या इन्व्हेस्टमेंटची जी काही माहिती आहे सगळी खोटी माहिती असते. A to Z खोटी माहिती आहे. आत्तापर्यंतच्या तपासात आम्हाला हे निष्पन्न झालेलं आहे. त्यातली एकही माहिती खरी नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर्स अडकलेले आहेत, प्राध्यापक अडकलेले आहेत, छोटे मोठे बिझनेसमन अडकलेले आहेत, रिटायर झालेले लोक अडकलेले आहेत. म्हणजे अख्ख्या आयुष्याची कमाई त्याच्यामध्ये जाते. हा फ्रॉड कसा होतो? तो लिंक येते. मग काही लोक फार चौकस असतात. ती लिंक आली ते 15 दिवस महिनाभर ती लिंक ऑब्झर्व्ह करतात. मग त्याच्यामध्ये एकदम फरडा इंग्रजी बोलणारी लोक असतात. मग लोक आणखी अट्रॅक्ट होतात त्यांच्याकडे, कारण का तो इंग्रजी बोलतो म्हणजे की तो शहाणा आहे, साधारणपणे गृहीत धरलेला आहे, आणि तो हुशार आहे, तत्वज्ञानी आहे, त्याच्यासारखा माणूस असू शकत नाही. तो खोटं बोलू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचे, तो खोटं बोलू शकत नाही. गावंढळ भाषेत बोलत असेल तर तो खोटाड असू शकतो, तो लबाड असू शकतो. एक साधारणपणे मानसिकता लोकांची झालेली आहे. तो इंग्लिश बोलतो, फाटफाट फाटफाट बोलतो, कुठलं काय काय सांगतो, दुनियाचं सांगतो. काही काही लोक महिना 15 दिवस ते बघत राहतात. कालच माझ्याकडे आर्मी ऑफिसर आले, कर्नल रँकची ऑफिसमध्ये, त्यांची 24 लाखाची फसवणूक झाली. अगदी युनिफॉर्म घालून आलं त्या ऑफिसला. कालचीच घटना आहे. 24 लाखाची फसवणूक झाली. म्हणजे तुम्ही कशाला एकदम फंटास्टिक इंग्लिश बोलतो म्हणजे आम्हाला पण असं बोलता येत ना, आर्मीमध्ये तर आम्हाला इंग्लिश कंपल्सरी आहे ना, आमच्यात जेवढा चांगला बोलेल तेवढा तो भारी असतो म्हणे. आमच्यापेक्षा पण तो भारी बोलतो. आणि त्यामुळे आम्हाला वाटलं की हा खोटं बोलू शकत नाही. मी ती लिंक क्लिक केली. म्हणे मी फार हुशारीने काम केलं. मी 2 महिने फक्त ते बघत होतो. मग मी खात्री केली की हे कसं खरं आहे का खोटं आहे. त्यांनी अशी खात्री केली, त्यांनी 100 रुपये पाठवले आणि त्यांना सांगितले की ते पैसे मला परत माघारी पाठव. त्यांनी पैसे पाठवले म्हणजे माघारी. परत दुसऱ्या दिवशी म्हणजे 200 रुपये पाठवले 2 दिवसांनी. मग त्याला मी सांगितलं परत तू पैसे माघारी पाठव. त्यांनी परत 200 रुपये माघारी पाठवले. माझी खात्री झाली. परत म्हणले मी इन्व्हेस्टमेंट केली. पहिल्यांदा 10,000 गुंतवले, 20,000 गुंतवले. असं करत म्हणले परत दे. त्यांनी 96,000 रुपये पैसे परत पाठवले. म्हणजे हे जी 70,000ची इन्व्हेस्टमेंट झाली त्याच्यावरती 20-22 रुपये त्याला मिळाले काहीतरी, ते पैसे माघारी आले. मग म्हणले मी रिलॅक्स झालो आणि मग मी पैसे गुंतवायला सुरू झाले. तिथून सायबर गुन्हेगाराचा खेळ सुरू झाला. असे करत करत त्याचे 24 लाख रुपये गेले. कालची घटना आहे. 24 लाख रुपये गेले. आणि मग त्या 24 लाखाचे त्याचे तिकडे दाखवत होते अमाऊंट किती ग्रो झालेली, 1 कोटीच्या आसपास अमाऊंट दाखवत होते. 1 कोटी 2 लाखाची काय. मग यांनी काय म्हणलं, आता एवढं काय नशीब वाजवण्यात काय अर्थ नाही आहे. आपल्याला पहिले 100 रुपये माघारी आले, 200 रुपये माघारी आले, परत 96,000 रुपये पण परत दिलेले आहेत. आता 1 कोटी आता काढावे तर गप बसावं. आता बस झालं. जेव्हा तो 1 कोटी मागायला गेला त्यावेळेला ते म्हणले मला चांगलं ह्यातलं ट्रेनिंग तुमचं झालं, 2-3 महिने तुम्ही ऑब्झर्व्ह करताय. म्हणजे तुम्हाला कसं काय माहित? आम्हाला सगळं माहिती असतं म्हणे. तुम्ही पहिल्या दिवसापासून काय करताय, काय बघताय, तुम्ही अतिशय मन लावून ते बघतात. त्या माणसाला इतकं हे करतात, अपिलिंग म्हणजे त्याला गुंतवत नेला. आणि म्हणले आता तुम्हाला आणखी साधारणपणे 34 लाख रुपये भरावे लागतील टॅक्सच्या स्वरूपातले. ह्यांची 24 लाख गेलेले होते, मिळणार होते 1 कोटी. मग 34 लाखचा गॅप भरायचा. मग ते पैसे, मग तरी पण यांची मानसिक तयारी झाली होती. तेवढ्यात त्यांना काहीतरी संशय आला, हे खरं आहे का खोटं आहे म्हणून ते आमच्या ऑफिसला आले होते. मग ते कळालं की ते सगळं खोटं होतं. या माणसाचे 24 लाख रुपये गेले. अगदी व्यवस्थित फंटास्टिक त्यांचा जो युनिफॉर्म असतो भारी असतो. ते म्हणजे लोक पण फार अप्रिशिएट करतात आणि समाजात तर काय बोलायचं कामच नाही आहे. त्यामुळे
अशी परिस्थिती झालेली आहे इन्व्हेस्टमेंट फ्रॉडची. काही डॉक्टर्स माझ्याकडे आले होते, त्यांचंही तसंच. नामांकित डॉक्टर तुमच्या भागातले आहेत, काही मराठवाड्यातले आहेत, ते पण आले होते. कोणाचे 3.25 कोटी गेले, कोणाचे 4 कोटी गेले, कोणाचे 7 कोटी गेले, अशी परिस्थिती आहे. काही इंजिनियर्स आहेत पुण्यातले, त्यांची पण तीच परिस्थिती झालेली. रिटायरमेंट झाले, साधारणपणे 3-3.25 कोटी अकाउंटला आलेले होते. त्यांना असं वाटलं की बाबा आता काय आपल्याला जॉब करायचं नाही, भरपूर झालेलं आहे, परंतु आता ह्या पैशाचं करायचं काय. इन्व्हेस्टमेंट करायच्या भानगडीमध्ये सगळे पैसे गेले, सगळेचे सगळे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, सोशल मीडियावरती ज्या तुम्हाला लिंक्स मिळतात, जे तुम्हाला प्रबोधन केलं जातं, तुम्ही सेबीच्या वेबसाईटवरती जायचं आणि तो जो स्टॉक देणारा जो माणूस आहे, टिप्स देणारा माणूस आहे, ते कुठं रजिस्टर आहे का, ती कंपनी कुठं रजिस्टर आहे का, त्याचं डोमेन कुठं आहे, त्यांची KYC काय आहे, ही सगळी माहिती असते. खात्री करायची आणि मग त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करा. आणि असा कुठलाही माणूस फेसबुकवरती, त्यांची एवढी वाईट अवस्था किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन माल विकण्याची त्यांची एवढी वाईट अवस्था झालेली नाही आहे. कारण का जगामध्ये जे काही पैसे कमवणारे लोक आहेत ते शेअर मार्केटवालेच आहेत. त्यांच्याकडे त्यांची जगात कुठेही कंपनी नाही, त्यांच्याकडे कुठेही माणसं नाही, त्यांचा कुठलाही धंदा नाही. फक्त पैसे कसे ग्रो करायचं शहाणपण ह्या फक्त या शेअर मार्केटच्या लोकांना असतं आणि त्यांच्याकडे भरपूर पैसे मिळतात. त्या लॉसमध्ये कोणच नाही आहे. कारण का जगाच्या कानाकोपऱ्यात जेवढे जेवढे काही बिझनेसेस चाललेले आहेत त्याचं मार्केटिंग करण्याचं काम हे शेअर मार्केटवाले करतात. त्यामुळे ते कधीही या प्लॅटफॉर्मवर येत नाही. तरी पण जर कुणाला करायचं असेल तर तुम्ही सेबीच्या प्लॅटफॉर्मवरती जायला पाहिजे आणि ते खात्री करून घ्यायला पाहिजे. आता डिजिटल अरेस्ट, आमच्याकडे एक अशी केस आली, 58 कोटी गेले एका व्यक्तीचे. तो वयाच्या 10व्या वर्षी तो मुंबईला आला. अतिशय मेहनती माणूस आणि भरपूर शिक्षण घेतलं, अतिशय म्हणजे सायंटिफिक. त्या कंपनीमध्ये ते मालक म्हणजे शेअर्स घेतले, म्हणजे ते ओनर्सच झाले. अशी करत करत ती कंपनी चांगली ग्रो झाली. दरम्यानच्या काळात त्यांनी पेमेंट आणि सॅलरीच्या माध्यमातून 3-1 कोटी त्यांनी कमवलेले होते, 3-3.5 कोटी. आणि मग वय जास्त झाल्यामुळं आणि त्यांची मिसेस पण ती पण रिटायर झाली. ते पण कुठतरी टीचर वगैरे असं काहीतरी होती, त्यांना एक 40 रुपये पेन्शन मिळते. आणि यांचा असा विचार आला की आता मुलं पण कोण फॉरेनला दोन्ही मुलं गेलेली आहेत, आता किती वर्ष राबायचं, आता मुलं पण सेटल होण्याच्या मार्गावरती आहेत. तर म्हणून त्यांनी ते कंपनीचे शेअर्स विकून टाकले आणि त्याचे 53 कोटी आले. आणि पहिले त्यांच्याकडे सगळे मिळून 58 कोटी त्यांच्या अकाउंटवरती होते. त्यांना एक दिवशी असा फोन आला की तुमच्या मोबाईल फोनवरून काहीतरी चुकीचे मेसेज जात आहेत आणि ते मेसेज मी ट्रायमधून बोलतोय, म्हणजे टेलिकम्युनिकेशनची रेग्युलेटरी अथॉरिटी आहे त्यांच्यातून मी बोलतोय आणि ते चुकीचे मेसेज जातात, मी ते ट्रॅक केलेले आहेत आणि त्या मेसेजचा हे इलिगल मेसेज आहेत आणि त्यात जे आधार कार्ड आहे ते तुमचं आहे. असा एक नॉर्मल कॉल, रेग्युलर कॉल त्याला आला. आता हे सुद्धा कॉल कसे येतात की बाहेरच्या देशातले जे कॉल आपल्याकडे इंटरनॅशनल लेवलचे कॉल येतात त्याला स्विम बॉक्स म्हणतात. त्याला ते दिसायला नंबर इंडियन दिसतात पण ते बाहेरच्या देशातले कॉल असतात, सर्व्हरवरून आलेले कॉल असतात, ते स्कॅम सेंटर्स म्हणून आलेले कॉल असतात. त्यांनी कॉल घेतला. तो अतिशय हॅपी मूडमध्ये माणूस होता, नुकतेच पैसे आले, 1-1.5 महिन्यापूर्वी ते पैसे आलेले होते, 58 कोटी सगळे झाले होते. हॅपी मूडमध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. मग म्हणले ठीक आहे, असं झालं का, बरं. मग थोड्या वेळ लगेच कोणाला, मी क्राईम ब्रांच मुंबईवरनं बोलतोय आणि आम्ही ह्या प्रकरणाचा तपास करतोय आणि आमचे सिनियर अफसर तुमच्याशी बोलतील. तर तुमचं वय किती? सुरुवातीला गोड, अतिशय गोड बोलतात. ह्यातला कुठलाही सायबर गुन्हेगार कुणालाही धमकी देत नाही. अतिशय गोड व्यवस्थित भाषा असते. अगदी आम्ही कशाला तुमचं वाटोळं करू, आम्हाला पण आई वडील आहेत आणि आम्ही काय असं करू शकणार नाहीये, आम्हाला पण तुमच्या समस्या माहीत आहेत. मग ते सगळं असं करून गोड बोलून त्यांना म्हणले की असं आहे, ठीक आहे, आमचा एक माणूस तुमच्याशी फोन करेल. ते म्हणले मी कधी व्हिडिओ कॉल कधी केलेलं नाहीये, मी अकॅडमिशियन आहे परंतु मी कधी व्हिडिओ कॉल, पण ठीक आहे म्हणजे आमचा टेक्निशियन पर्सन तुम्हाला गाईड करेल म्हणले. तर टेक्निकल पर्सननी कॉल केला तर बघतो तर फटदिशी एकदम व्हिडिओ स्क्रीन मोबाईलवरती आली
स्कायपीमधून, आणि त्याच्यावरती ते पोलीसवाला युनिफॉर्म घातलेला, मागं पोलीस स्टेशनचा सगळा बॅकड्रॉप, आणि फोन सुरू झाला. अहो म्हणले काय झालं म्हणे, तुम्ही असं कसं काय फसला म्हणे. ते म्हणले माझा काय संबंध, मी कशात फसलो नाही, मी कुणाला मेसेज केले नाहीत, काय नाहीत. ते निघालेले आहेत की त्याच्यावरती टूल्सवरती तुमचा फक्त फोटो टाकायचा आहे, खाली काही पण असतं ते. त्यांनी त्या व्हिडिओ कॉलवरती दाखवलं की तुमचं आधार कार्ड आहे का, मी माझा फोटो आहे. मग त्याने अगोदर कम्युनिकेशन वाढवण्यासाठी त्या माणसाला गुंतवण्यासाठी पहिले ही ट्रिक वापरली, फोनवरनच व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरून दाखवलं. मी ह्यांना वाटलं हो, तर म्हणले तुम्ही, म्हणले असं झालेलं आहे की मी सीबीआयचा ऑफिसर आहे आणि आम्ही एक केस केलेली आहे मोठी. तो नरेश गोयल नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला मी अटक केलेली आहे. त्याच्या घरात आम्ही रेड केली. त्या रेडमध्ये आम्हाला भरपूर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड, बँकचे अकाउंट, सगळं घर भरून तेच होतं म्हणे, आणि हे सगळे त्याचे साथीदार आहेत असं तो सांगतो आम्हाला. आम्ही म्हणत नाही, आम्ही म्हणतो की ह्याने इनोसंट माणसाला फसवलेलं आहे. परंतु आम्हाला असं वाटतं की तुम्हाला ह्यात जर त्यानं फसवलं तर तुम्हाला त्यातून बाहेर पडावं लागेल, तर आम्ही तुम्हाला मदत करतो. आता आम्हाला इन्क्वायरी करतोय आम्ही. बरं ठीक आहे. आदल्या दिवशीचा कॉल संपला. परत दुसऱ्या दिवशी कॉल सुरू झाला. ते म्हणले तर असं झालं की आम्ही इन्क्वायरी केली, तो असं सांगतोय की 20 लाख रुपये त्याने कॅशमध्ये तुम्हाला दिले. म्हणजे कुठं काय घेणं नाही, देणं नाही, काही नाही. ते म्हणले माझा काही संबंध नाही. बरं म्हणले ठीक आहे, असं आहे का, तुम्हाला 20 लाख रुपये त्यांनी दिलेले नाही का, पण तो म्हणतोय की तुम्ही कॅशमध्ये डिपॉझिट केलेत कॅनरा बँकेमध्ये. तर हे जे आधार कार्ड आहे, हे त्या आधार कार्डचा वापर करून कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे, म्हणजे तो माणूस तुम्हाला फसवतोय. प्रायमाफिशी त्याला हे असं दाखवायला लागले की तो माणूस तुम्हाला फसवतो, म्हणतो की तुम्हाला 20 लाख रुपये दे, तुमच्या आधार कार्डचा वापर करून त्यांनी कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे. मग माणूस आणखी ऐकायला लागला, अरे माझा नावाचा वापर करू, माझा आधार कार्डचा वापर करून कोणी कॅनरा बँकेत अकाउंट काढलंय का, तिथं 20, म्हणजे माणूस कन्फ्यूज झाला. बरं म्हणले ठीक आहे, आता ही केस फार मोठी झालेली आहे आणि ईडीपर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे, आणि आता उद्याच्याला कोर्टात हे आहे, हिअरिंग आहे म्हणजे त्याची. परत तिसऱ्या दिवशी 10:30 वाजता कोर्ट चालू झाला सकाळी व्हॉट्सअपवरती. व्हिडिओ स्क्रीन मस्तपैकी, एक जज, 2 वकील, व्यवस्थितपणे सेटअप, ह्यांची केस सांगणारा एक माणूस, त्यांची केस सांगणारा माणूस, तो जज पण अगदी सिन्सिअरली व्यवस्थित चाललेला आहे, जसं काही सुप्रीम कोर्टात वगैरे चालतंय तसं. आणि त्या जजनी भलं मोठं ऑर्डर करून टाकली, यांचं सगळं लिहून घ्या, हे कुठले आहेत, काय आहेत, आणि ती ऑर्डर लगेच फ्लॅश यांच्या व्हॉट्सअपवरती. हे तुम्हाला सांगावं लागेल. मग म्हणले काय काय करावं लागतं. बरं, हे लॉ अवॉइडिंग पीपल, जनरली सिनियर सिटीजन जे असतात त्यांना हे आधुनिक जग माहीत नाही आहे. किती लांडी लबाडीचे लोक जगात, ते आपले जुन्या काळात मध्ये आहेत, म्हणजे नेहरू गांधींच्या काळातले ते लोक आहेत. त्यांना काय ही सिस्टीम माहीत नाही. नवीन लबाड लोक कुठं आहेत समाजात, काय काय ज्यांना माहीत नाही, त्यांना ते वाटतं की हे सगळं खरंच आहे. पोलीस काय खोटं बोलणार आहे काय, सीबीआय काय खोटं बोलणार आहे काय, सुप्रीम कोर्ट काय खोटं बोलतं का, म्हणजे त्यांना हे काहीच माहीत नाही. त्यांनी सगळं लिहून दिलं, मी, माझी बायको, माझं हे उत्पन्न, माझे हे अकाउंट आहेत, एवढ्या एवढे आहेत, हे ह्याच्यात शेअरमधून एवढा पैसे आले, लहानाचा म्हटलं. पण त्याचं डेटा अनालिटिक्स केलं. आता म्हणले काय आहे की ह्या प्रकरणातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर हे सगळे पैसे चे अकाउंट आहेत. आरबीआय म्हणजे कोण, म्हणजे ती भारतात कुठं बँक दिसत नाही पण आहे. कुठल्याही शहरात आरबीआयची बँक नाही, पण लोकांचा विश्वास असा आहे की आरबीआय नावाची एक बँक आहे, आणि त्या बँकेत जर पैसे जर ठेवले तर ते पतसंस्थेत गेलेले पैसे कधी पण जाऊ शकतात, पण आरबीआय मधले पैसे जाऊ शकत नाहीत. आरबीआयचं मस्तपैकी अकाउंट दाखवलं, ते हे ते सगळं व्यवस्थित सगळं दाखवलं. ते बघितल्यानंतर फटदेशी त्यांनी पैसे पहिल्या दिवशी. बरं, त्यांनी काय केलं, आता तुमच्याकडे दुसरा नंबर घ्यावा लागेल म्हणे. आता तुमची इन्क्वायरी सुरू झाली, तुम्हाला डिजिटली अरेस्ट केलेलं आहे. कारण का तुमचं वय बघता, तुम्हाला पोलीस स्टेशनला आणणं, तुम्हाला त्रास देणं, तुम्हाला आणखी मेडिकल उपचार तुमचे चालू असतील, काय असतील, ते सगळी जबाबदारी आमच्यावर येते. पण घर बसल्याच तुम्हाला आम्ही इन्क्वायरी चालू करतो. पण एक फोन अजून एक घ्यायचा, तो फोन करण्यासाठी, आणि हा फोन 24 तास व्हॉट्सअप चालू, तो व्हिडिओ कॉल चालू, त्या घरात ठेवलेला. अगदी बेल जरी मारली तर तो सांगायचा, बेल मारली बघा, कोणतं आलंय. मुलाला फोन लावला, काय बोलला, आणि ते पहिल्यांदा सांगायची वॉर्निंग, ही डिस्क्रीट इन्क्वायरी आहे,
तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगायची नाही, मुलाबाळांना सांगायची नाही, मित्रांना सांगायची नाही, नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं नाही, घराच्या बाहेर पडताना आमची परवानगी घ्यायची. जर ह्यातलं एक जरी तुम्ही व्हायलेशन केलं तर तुम्हाला तात्काळ आम्ही अटक करणार आणि पोलीस स्टेशनला आणून लॉकअपमध्ये टाकणार. म्हणल्यानंतर माणूस काय म्हणतो, घरात बसून सहजासहजी व्हायला लागलेला आहे. बरं तो म्हणतच नाही की तुम्ही लांडीला तो म्हणतोय नाव घेतलेलं आहे. आम्हाला आता हे फाइंड आउट करायचं आहे की तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे आलेले आहेत ते पैसे खरोखरच तो सांगतोय तसे आलेले आहेत का तुमचे खरोखरचे अर्निंगचे पैसे आहेत. आणि हे पैसे आमच्याकडे आल्याशिवाय ते आम्ही व्हेरीफाय करू शकत नाही. नेमके पैसे आहेत का नाही त्यांना काहीच माहित नाही यातलं. माझं पॅन कार्ड त्याला कसं काय माहीत झालं, माझ्या अकाउंट डिटेल त्याला कसे काय माहीत झाले ते माहीत नाही. तुम्हीच सांगता. तो जसा तुमचं ग्रूमिंग करतो, जसं तुम्हाला बोलण्यामध्ये गुंतवतो तसं तुम्ही सांगत राहता. पुढे पुढे गेले. त्याच्यानंतर पहिल्या दिवशी गेले ते बँकेत. बरं त्यांनी काय केलं, एक फोन चालू ठेवायचा आणि मग बँकेत जायचं. बँकेत जाऊन काय सांगायचं, हा सायबर गुन्हेगार त्याला सांगणार. घरात 3 माणसं नेमलेली, बायकोवरती सुपरविजन करायला एक लेडी ऑफिसर, ह्याच्यावरती सुपरविजन करायला एक जेंट्स ऑफिसर, आणि परत आजूबाजूची डिक्री करत आणि तिघाची नाव पण सांगितले. बघा हे 3 तुमच्या बायकोवरती सुपरविजन, तुमच्या बायकोनी काय केलं ते आम्हाला कळणार, ह्यांनी काय केलं कळणार, तुम्ही बाहेर जाऊन काय केलं ते कळणार. म्हणजे इतकं टाईट करून टाकलं. आणि तो माणूस बँकेत गेला. कशाला, तर मला इन्व्हेस्टमेंट करायची. ते फोन कॉल ऐकतायत. ठीक आहे, आज तुम्ही खूप छान केलं काम, खूप छान. आता आम्ही तुमची इन्क्वायरी व्यवस्थित चाललेली आहे. तुम्ही व्यवस्थितपणे इन्क्वायरीला आम्हाला साथ देताय. आम्ही उद्या ज्याला कोर्टाला जाऊन सांगणार आहे की आम्हाला कोर्ट सहकार्य करतात. ह्यांची आम्हाला कस्टडी घ्यायची गरज नाहीये, ह्यांना घरातच राहू दे. मग परत दुसऱ्या दिवशी गेले. असे 27 वेळा दिवस माणूस गेला बँकेमध्ये. 40 दिवस डिजिटल अरेस्ट, घरातच. कुणाला फोन नाही, मुलांचे फोन यायचे मधनं. त्यांना पण त्याचं काही सांगायचं नाही. त्यांनी सांगितलेलं तुम्ही खूप कोऑपरेट करताय असं आम्ही कोर्टाला कळवतोय. तुम्ही ज्या दिवशी कोऑपरेट करणार नाही, आमच्या इन्स्ट्रक्शन पाळणार नाही, त्या दिवशी तुम्हाला आम्ही उचलून नेणार पोलीस स्टेशनला. असं त्या भीतीपोटी तो म्हणून तसाच राहिला. शेवटी असं झालं की ते म्हणले अजून 2.5 कोटी तुमच्याकडे आहेत. 58 कोटी झाले, अजून 2.5 कोटी राहिलेले आहेत, तर ते तुम्हाला द्यावे लागतील. तर ते म्हणले कुठं आहे, आता काहीच नाहीये, फक्त राहतं घर तेवढं आहे, ते फ्रीज करावं लागेल म्हणले आम्हाला. ते सुद्धा कशाने तुम्ही कमवलंय, कारण का तो सांगतोय की तुम्ही सगळं मनी लॉन्ड्रिंग केले, पूर्ण भारतभर केले तुम्ही, आणि एवढे आधार कार्ड आम्ही सगळ्याची इन्क्वायरी करतोय, बरेच लोक मी अटक केलेले आहेत. असं करत जेव्हा त्यांना कळालं घर सीज करतायत, मग माणूस तो व्हायबल झाला. आता हे म्हातारे लोकांनी जायचं कुठं. मग त्यांनी परत दुसरे सिनियर सिटीजन गाठले. ह्या सिनियर सिटीजनचा परत 10 दिवस घोळ, कुठं जायचं काय करायचं. त्यातल्या एका सिनियर सिटीजनला हे कळालं की हे काहीतरी खोटं आहे. मग त्यातले सगळेजण मिळून 10-12 सिनियर सिटीजन एका दुसऱ्याच ऑफिसला जाऊन बसले आणि त्या ऑफिसरनी सांगितले की असा असा प्रकार झालाय, मोठा प्रकार झालाय. म्हणून ते लोक परत आमच्या ऑफिसला आले. आणि जेव्हा तो गुन्हा दाखल झाला, म्हणजे अक्षरशः आम्हालाही वाईट वाटलं की घरात 2च माणसं आहेत. पहिल्या दिवसापासून तू फोन घेऊ नकोस, कट कर, काय संबंध आहे आपला, कोण घराकडे आलं तर बघू आपण, लय मारून टाकतील आपल्याला, अजाबीज काय करणार आहेत. म्हणले माझं ऐकलंच नाही म्हणले शेवटपर्यंत. आणि हे काय मला सांगत होते, अरे म्हणले आम्ही नेहमी देशाचे असे नागरिक आहोत, कुठलाही गुन्हा आयुष्यात कुठंही केलेला नाही, साधं रस्त्यानं जरी चाललो तर आम्ही व्यवस्थित चालत जातो म्हणे, कुणाचे पैसे चुकवले नाहीत असं नाही, सगळं व्यवस्थित. आणि असे आम्ही एकदम नियमाप्रमाणे राहणारे लोक आहेत. त्याची शिक्षा झाली म्हणे आम्हाला काय माहित म्हणे सीबीआय अशी पण असू शकते, आम्हाला माहितच नाही आरबीआय अशी असू शकते, सुप्रीम कोर्ट असं काय असू शकतं हे माहितच नाही म्हणे. आणि म्हणले, आणि त्यांची मिसेस मला हे सांगत होती की हे म्हणजे फार सोशल आहेत, अनेक लोकांची मदत करतात, कोण मयत झाला, कोण हॉस्पिटलाइज झाला, कुणाला काही मदत लागली, कुणाला एज्युकेशन मदत, सगळीकडं हेच नेमकं सांगितलं नाही म्हणे. सगळीकडे जाऊन सगळं झालं म्हणे, हे काही सांगितलं नाही. ही एक डिजिटल अरेस्टची केस मुंबईमध्ये झाली. तो तपास चालू आहे. तर ह्या तपासामध्ये 20,000 अकाउंट निष्पन्न
अकाउंटमध्ये पैसे हे पूर्ण भारतभर गेलेले आहेत पैसे. पहिल्यांदा ते 18 अकाउंटमध्ये गेले, 18 बँकेच्या 5 कोटी असे करत 58 कोटी संपले. तिथून आता जे त्यात परत म्युल अकाउंट म्हणून एक प्रकार आहे. म्युल अकाउंट म्हणजे काय, एकाच्या नावाचं अकाउंट असतं, त्याचा वापरणारा दुसराच असतो. म्हणजे नाव एकाचं, एकाची केवायसी, त्याचं आधार कार्ड, त्याचा ऍड्रेस, त्याचं पॅन कार्ड, त्याचा मोबाईल नंबर मात्र गुन्हेगाराचा. म्हणजे तो इंटरनेट बँकिंग त्याच्यावरून तो करणार, त्याच्या लॅपटॉपवरून तो ऍक्सेस करणार, तो पैसे पुढे ट्रान्सफर करणार. असे पूर्ण भारतभर म्युल अकाउंट्स काढलेले आहेत. इतके म्युल अकाउंट आहेत, ते लाखोच्या संख्येमध्ये म्युल अकाउंट्स आहेत. आणि हे करण्यासाठी परत टीम्स त्यांनी नेमलेले आहेत पूर्ण भारतभर. आता ह्याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी अशी पण आहे, बरेच लोक असे असतात की धंदा करतात, करंट अकाउंट असतं, लॉसमध्ये येतो, जगणं मुश्किल होतं. मग हे धंदा करत असताना दरम्यानच्या का त्यांना ह्यांची भेटण्याची ठिकाण कुठं पानटपरी, कुठं चहाचा ठेला, कुठं हा भेटला तो भेटला. मग कोण तर त्यांना सांगतो की ते तुझ्या धंद्याचं हे आहे ना, ते एक माणूस मला भेटला होता, तो असं काहीतरी सांगत होता की ते अकाउंटवरून काही जर झालं तर पैसे तुला मिळू शकतात. मग एका माणसाला त्यांनी गाठला मुंबईतल्या, त्याला त्यांनी त्याच्या बायकोच्या नावाचं अकाउंट काढायला लावलं आणि त्याला घेऊन गेले गुजरातला. तिथं 4-5 लोक भेटले. त्यांनी त्याला सांगितलं की बाबा की आता हे अकाउंट जर तू दिलंस तर ह्या अकाउंटवरती जेवढे काही पैसे येतील त्यातले 5% पैसे तुझे. 1 कोटी आले तर तुला 5 लाख मिळणार. मग म्हणलं माझं जगणंच मुश्किल झालेलं आहे, 5 कोटी तर 5 लाख तर 5 लाख. तिथून ती गँग उठली, ती गेली राजस्थानला. बनावटपणा असतो बघा. भांडणं झाली म्हणजे ह्याला पण गाफील ठेवला त्यांनी. मात्र ह्याच्याकडून त्यांनी काय केलं, बरं तुझं काय आहे रे, हे आधार नंबर आहे, हे अकाउंट नंबर आहे, हे मोबाईल आहे, हे आहे, ते ह्याचा काय उपयोग नाही, जा म्हणजे तो आता माघारी. ह्याला भांडणं करून दिला माघारी पाठवून आणि सगळे डिटेल्स काढून घेतले याचे. आणि त्याच्यावरती इंटरनेट करायला गेलो त्यावेळेला कळालं की म्हणले मला ह्यातला 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. फक्त मला असं वाटलं की हे चांगलं काहीतरी काम आहे, कोणाच तर बिझनेसला माझं अकाउंट अटॅच होतंय, त्यातून मला पैसे मिळतील. दुसरा एक माणूस असा आहे आंध्र प्रदेशचा, ते कुठलं चर्चमध्ये त्यांनी कुठलं तर हे काढलं होतं, ते काहीतरी असतं तुमचं ते ट्रस्टला एक अकाउंट, ते डॉर्मंट अकाउंट होतं. जवळजवळ 20 वर्षापासून त्याचे वडील एक्सपायर झाले तेव्हापासून नावालाच हा फक्त ट्रस्टचा आता अकाउंटचा ते केवायसी ह्याची ते डॉर्मंट झालेलं होतं. त्याला कोणीतरी असाच फोन केला की म्हणे आपण CSR मधून पैसे तुम्हाला मिळवून देऊ 40-50 लाख रुपये. म्हणून मग ती गंडवत ती इकडे अहमदाबाद, त्यांनी काय केलं की ते अकाउंट ऍक्टिव्हेट केलं, डॉर्मंट अकाउंट. आणि त्याचे सिम, त्याचे वडील ऍक्टिव्ह होते पण पुढी कधी कधी तशी नसते. हा गल्लीत करताय म्हणले मी असा तसा काहीतरी हॉटेलमध्ये काम करून जगतो, पण मी अकाउंटचा मालक आहे, त्यात पैसे नाहीत, काही नाहीत, अकाउंट डॉर्मंट आहे. पण ते ह्याच आहे, CSRच्या फंडाच्या नावाखाली त्याला गंडवलं आणि त्याच्या अकाउंटवर 3 कोटी आली आणि ते पैसे त्यांनी काढून घेतले. हे सगळे पैसे म्हणजे असे पूर्ण भारतभर चाललेत. याच्यामध्ये आमचं थेट असं म्हणणं आहे, ही बँकिंग सिस्टीमचा जो फ्लॉज आहे, हे म्युल अकाउंट आयडेंटिफाय करण्याचा, तो त्यांनी दुरुस्त केलेला नाही. ज्या अकाउंटवरती पैसेच नाही त्याच्या अकाउंटवर 3 कोटी 2 कोटी 1 कोटी येतात कसे? बरं, आल्यानंतर तुम्हाला काय कळत नाही आणि कळल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला काय कळवत नाही. जर कळवलं तर आम्ही जे प्रयत्न करतोय ऍज ए पोलीस ऑफिसर, जी सिस्टीम आमच्याकडे आहे की आम्हाला जे अकाउंट पुढे लक्षात येतात त्या अकाउंटमधले पैसे तिथं जर ब्लॉक झाले तर सायबर गुन्हेगारांचा धंदाच बंद होणार आहे पूर्ण भारतभर. परंतु बँकिंगमध्ये प्रॉब्लेम असा आहे, ते काय करतात काय कळायलाच. आता हा माणूस 27 वेळा त्या बँकेत जाऊन आलेला आहे, एकदा पण त्या माणसाला संशय येऊ ना त्या मॅनेजरला, कारण काय ती स्लिप भरल्याशिवाय पैसे ट्रान्सफरच होऊ शकत नाहीयेत. एकदा जरी एखाद्या पोलिसाला फोन, कमीत कमी पुढचे तरी पैसे वाचले असतील, सुरुवातीचे पैसे गेले पण पुढचे तरी पैसे वाचले असतील. तर साधारणपणे असे म्युल अकाउंट्स पूर्ण भारतभर काढले गेलेले आहेत. तर तिसरा प्रकार असा आहे, पूर्ण जगभरातले 60 कंट्रीज मधली जे जॉब सिकर मुलं आहेत की जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत, या मुलांना व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती
ॲडव्हर्टाईज केली जाते की तुम्हाला जॉब देतो म्हणजे, आणि ह्या मुलांना जॉब दिला जातो. त्याचे मिडलमन पण असतात, लगेच पासपोर्ट काढतात, सगळं होतं. त्याला कुठेतरी बँकॉकला घेऊन जातात, व्हिएतनामला घेऊन जातात, कंबोडिया, लाओस असे जे काही कंट्री तिकडे घेऊन जातात. तिकडे गेले की जाताना ह्याचा अकाउंट नंबर वगैरे घेतलेला असतो. तो गेला की लगेच त्याला 17,000 रुपये महिन्याची त्याच्या अकाउंटला. त्याचे आई वडील खुश असतात किंवा की बरं झालं मुलाला नोकरी लागली, पोरगा कंबोडियाला गेला, लाओसला गेला, इकडे गेला, तिकडे. पासपोर्ट काढून घेतात, त्याला व्हिसा काढून घेतात, त्याला मारहाण करतात, त्याला ट्रेनिंग देतात, आणि वेगवेगळे व्हर्टिकल्स, वेगवेगळे ते विभाग पडलेत. कोणी मेल अकाउंट काढायचे, कोणी सिम कार्ड काढायचे, कोणी सॉफ्टवेअर्स बघायचे, कोणी थ्रेटनिंग कॉल द्यायचे, कोणी SMS फॉर्म, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आहेत. ते कसे रन करायचे आणि त्याची डेटा अनालिटिक्स कसं करायचं, हे सगळं भल्या मोठ्या बिल्डिंग काढलेत. कारण का जगामध्ये अशा काही कंट्रीज आहेत तिथं प्रशासन हा विषयच नाही आहे. तसं आपल्याकडे पोलीस आहे, आर्मी आहे, कोर्ट आहे, तसं काही नाही आहे. वेगवेगळ्या अशा फॅमिलीज आहेत, तशा आपल्याकडे पॉलिटिकल फॅमिली, तशा फॅमिली झालेल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या अशा आर्मी तयार केलेली आहे, त्यांची स्वतःच्या अशा जमिनी तयार झालेल्या आहेत, आणि ते लोक हा ग्रुप तो ग्रुप तो ग्रुप, त्यांनी अशी माणसं डिप्लॉय केली. बरीच म्हणजे भारतातले जवळ 60,000 मुलं त्यांनी नेली नोकरीसाठी. मग काही मुलांनी सुसाईड केलं. तशाच अवस्थेत ते भारतात परत माघारी आले. आता आजच एक 75 मुलं परत महाराष्ट्रात माघारी आणली. म्हणजे भारतीय गव्हर्नमेंटने प्रयत्न केला, तिथल्या एम्बेसी, तिथल्या आर्मीला वगैरे सांगून ते सगळी मुलं रेस्क्यू करून आणलेली आहेत. अशी पूर्ण भारतभरातली मुलं आहेत. तशी चायनातली जवळजवळ 52,000 मुलं चायना गव्हर्नमेंटने घेऊन गेली, आणि चायना गव्हर्नमेंटने तिथली एक फॅमिली त्यांना पनिशमेंट दिली. 10 लोकांना फाशीची शिक्षा, बऱ्याच लोकांना जन्मठेपेची शिक्षा. म्हणजे मोठी फॅमिली त्या भागातली. जसे आपल्याकडे ज्या पॉलिटिकल फॅमिली असतात की ज्या अनटचेबल असतात, तसे ते अनटचेबल लोक सगळे घेऊन गेले, आणि कुणाला फाशी, कुणाला काय असं झालेलं आहे. म्हणजे हे स्कॅम सेंटर्स, मी तिथं सायबर स्लेव्हरी म्हणतात त्याला. मग मराठी बोलणाऱ्याशी ते मराठी बोलतात. गुजराती जर एखादा व्हिक्टीम असेल तर त्या व्हिक्टीमशी गुजरातीमध्ये बोलायचं, कोणाशी कन्नडमध्ये बोलायचं. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की मराठीत कसं काय, पण आपल्या जवळचाच असेल कोणतरी, तो माणूस आपलाच असतो, परंतु तो बसलेला आहे तिकडे कंबोडियामध्ये, बसलेला आहे तिथं लाओसमध्ये. तर अशा प्रकारचे पण स्कॅम सेंटर्स पूर्ण जगभर असे हे कार्यरत झालेले आहेत. तर शेवटी मला जाताना एवढंच सांगायचं आहे सगळ्यांना, फेसबुक, सोशल मीडिया वापरताना एक काळजी घ्यावी. दुसरी गोष्ट, जर डिजिटल अरेस्ट ही कल्पनाच नाही, कोणीही व्हिडिओ कॉलवरती तुमची इंट्रोगेशन करत नाही, कोणी करत नाही. म्हणजे कुठली CBI असेल, क्राईम ब्रँच पोलीस असेल, आणि कुठला पोलीस असेल, कुठली आर्मी असेल, अशी कल्पनाच नाहीये. सुप्रीम कोर्ट कुठलंही व्हॉट्सअपवरती, आपला काही संबंध नाही ना, आपल्या घरात कोण वकील आलाय ना, आपली कुठं सही घेतलेली आहे, आणि आपली केस चालू झालेली आहे, आणि आपल्या ऑर्डर्स आलेल्या आहेत, नाहीये. हे सगळं करायसाठी नाही, एवढं फास्ट नाहीच आहे मुळात. मी जेणे कोणी कोणाला ऐकून अनुभव माहीत असेल, कोणाचा तरी असेल, कोणतरी आपल्यातला कोणतरी ईडीमध्ये अडकलेला, कोणतरी CBIकडे जाऊन आलेला, पण त्याचा जरी विचारलं तर असं नाहीच आहे कुठंच. मग ह्या ज्या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेल्या ज्या गोष्टी आहेत, ह्याच्या कुठलाही सायबर गुन्हेगार आत्तापर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घरापर्यंत आलेला नाही. जी काय थ्रेट द्यायची आहे ती फोनवरनच आहे, जी काय थ्रेट द्यायची आहे ती मोबाईलवरनच आहे, आणि जे काय तुमचा डेटा चोरायचा आहे तो लिंकच्या माध्यमातून चोरायचा आहे. त्यामुळं ज्या कुठल्या लिंक तुम्ही क्लिक करता, ती लिंक तुम्ही चेक्सू पोर्टलवरती टाकायला पाहिजे. ती खरी आहे का खोटी आहे ती खात्री करायला पाहिजे, मग तुम्ही त्याच्या पुढे जायला पाहिजे. व्हॉट्सअप कोणी बदलून सांगितलं तर त्याला फोन करून विचारलं पाहिजे. फ्रेंड रिक्वेस्ट कोणी पाठवलं तर त्याला सांगायला पाहिजे की तू खरंच मला पाठवलेली आहेस का. बऱ्याच वेळा हे सायबर बुलिंग किंवा असे भरपूर असे प्रकार होतात. कधी कधी आयडीच्या भानगडीमध्ये एक मुलगीनं सुसाईड केलं. एक डॉक्टर मुलगी होती आणि चांगल्या घरातली होती. ती घरात पूर्ण ऑर्थोडॉक्स फॅमिली, मुलांशी बोलायचं, टर्मिनॉलॉजी आहे त्या सगळ्याचं इम्प्लिमेंटेशन तिथं होतं. त्यामुळे ती मुलगी पूर्ण अशी हे होती. ती मुंबईला आली
आणि तिने इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन केलं. ते घरातल्यांना माहीतच नाही. तिला ते गिल्टी वाटायचं, मी इंस्टाग्रामचं अकाउंट चालवते किंवा इंस्टाग्रामवरती मी काही पोस्ट करते, असं तिला गिल्टी वाटायचं त्या मुलीला. इतकं त्या घरात वातावरण जबरदस्त ते कंट्रोलिंग एन्व्हायरमेंट होतं. आणि एका मुलीची तिला फ्रेंड रिक्वेस्ट आली, काहीतरी त्यांचं ते इंटरॅक्शन सुरू झालं. मग तिला मजा येऊ लागली त्याच्यामध्ये. मग हळूहळू काय झालं, किती काहीतरी शेअर करायची मुलगी, फोटो कुठं काय इकडे तिकडे. मग ते बरेचसे वल्गर फोटो असायचे. मग ती म्हणायची काय असं चालत असतं, आता मोठे झालो, आता आपण कुठं छोटे राहिलो, तर आपण असं करायचं असतं म्हणे. मग तू बाथरूम मध्ये जा, मग तिथला फोटो काढ, तिथल्या आंघोळ करताना व्हिडिओ काढ. ते असं करत करत ते एकमेकाचं शेअरिंग सुरू झालं. नंतरच्या काळात कळावं लागलं की जी पुढे जी आयडी होती इंस्टाग्रामची ती एका मुलाची होती. तो चीट करत होता 10-15 मुलींना. आणि मग ती शॉकमध्ये गेली पोरगी. मग तो पोरगा काहीतरी वेगळी मला भेटायला ये. मग तिला वाटलं की आता घराकडं जर कळालं हे, एकतर ते मला मोबाईलच देत नव्हते आणि नंतर हे सगळा प्रकार असा झाला आणि घरातल्यांना कळालं की इंस्टाग्राम अकाउंट. आणि म्हणजे असं कधी कधी वातावरण असतं घरामध्ये. मग ती मुलगी गावाकडे गेली. तिच्या ही अस्वस्थ झालं तिला. ती घरी गेली. घरी अगदी व्यवस्थित नॉर्मल होती, आई वडिलांशी व्यवस्थित बोलत होती, सगळं झालं. 15 दिवस तिथे राहिली. दरम्यानच्या काळात आई वडील कुठतर बाहेर देवदर्शनासाठी गेले. ते आले माघारी, हिनं सुसाईड केलं. काहीच कळायला मार्ग नाही, काय झालं काय नाही, कोणी त्रास दिला का केला, कोणी गळा घोटून मारलं, मी सगळे पॉसिबिलिटी संपल्या. आणि ते काय कुठं सुसाईड नोट नाही काय. त्यांच्यातला एक सिनियर एक माणूस होता की जो ब्युरोक्रॅटीमध्ये आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट टॉप लेवलला काम करतात. ते सिनियर मोस्ट ऑफिसर आहेत, ते इन्फ्लुएन्शियल. मग त्यांच्याकडे ते त्या नातेवाईकातली त्या मुलीची आई येऊन भेटली. म्हणजे असं असं मुलीने केलं, काय कळायलाच मार्ग नाही. आम्हाला वाटलं एवढी मुलगी आमची चांगली, एवढी अकॅडमिक चांगली होती, आता ती. हँडसेट आम्ही घेतला. तो हँडसेट लॉक. आमच्याकडे टूल्स वापरून तो डेटा आम्ही पूर्ण एक्स्ट्रॅक्ट केला. तर त्याच्यामध्ये आम्हाला इंस्टाग्राम आयडी दिसली. मग ती आम्ही त्याचा शोध घेतला. तो मुलगा शोधून मिळाला आम्हाला. आणि तो मुलगा जेव्हा आणला तो मुलगा पण तिला ओळखत नव्हता. तो म्हणला मी असंच चिटिंग करत होतो. म्हणजे असं पण होऊ शकतं. त्यामुळं कुठल्याही युवक युवतींनी सुद्धा आयडीवरती विश्वास कधी ठेवायचा नाही. आयडी ही तुमची प्रूफ नाही. तुम्ही तीच व्यक्ती आहे असं मानण्याचं काही कारण नाही. व्हॉट्सअप एखाद्याचं आयडी म्हणजे डीपी आला, हे ती प्रूफ नाहीये तीच व्यक्ती असेल. त्या आयडीच्या मागे कोणी असू शकतं. आणि कुठल्याही सोशल मीडियाची प्लॅटफॉर्मची केवायसी म्हणजे तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचा कोण पण उठतो काही पण करू शकतो. कारण का त्यांना जगातल्या कानाकोप. भारतात कुठले ऍग्रिकल्चर प्रोडक्ट मिळतात, म्हणजे काही तयार होतं भात, म्हणजे काही जे वेळ ऍग्रिकल्चरमध्ये आपली फळं आहेत, धनधान्य आहेत, जगामध्ये कुठं त्याची मागणी आहे. कारण का आता डॉक्टर लोक पण सांगतात हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, मग चांगलं तंदुरुस्त राहतो. ते कुठं मिळतं? भारतात मिळतं. कुठं मिळतं? रशियात मिळतं. कुठं मिळतं? अफगाणिस्तान. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात अशी काही फळं आहेत की जी फळं आपल्याकडे पिकत नाहीये पण ती आपण खातो. आता जे मार्केटमध्ये संत्री दिसतात ते बारीक बारीक, ते आपलं प्रोडक्शन नाहीच आहे, ते चायनाच आहे. पण ते आलेलं आपल्याकडे, ते फेमस झालं, लोक खाऊ लागले. ते असे भरपूर फ्रुट्स आहेत. मग हे शोधण्याचं काम ह्या सोशल मीडियाचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी फ्रीली अवेलेबल करून दिलेले आहे. आपल्याला त्यातून मजा येते, पण त्याच्यावरती जी आयडी असते ती आयडी त्या व्यक्तीची आहे ह्याची गॅरंटी नाही. सोशल मीडियावर आलेली ॲडव्हर्टाईज ही खरी नसते. ती व्हेरीफाय करावी लागेल तुम्हाला. त्याच्यावर तुम्हाला रिव्ह्यूज बघावे लागतील किंवा त्याचं ते चक्षु पोर्टलमध्ये टाकावी लागेल. गुगल प्ले जे काही अधिकृत गुगल प्लेचं स्टोअर आहे त्याच्यावरून जे ॲप येतात ते साधारणपणे खरे असतात, ते सुद्धा सगळे खरे नसतात. कारण का तो सुद्धा धंदा कमवण्याचा मार्ग आहे प्ले स्टोअरचा. 40% जो इन्कम आहे तो गुगलला जातो, 60% त्याच्याकडे राहतो. एखाद्या गुगल प्लेवरती जर ते एखादं ॲप कोणी तयार करू शकतो, कुठलाही इंजिनियर. ते भरपूर मुलं आहेत आपल्याकडे, ते ॲप तयार करतात, गुगल प्ले स्टोअरवरती टाकतात. ते ॲप डाउनलोड केलं की मग आपली भाषा लँग्वेज ट्रान्सलेट करणं किंवा आर्किटेक्ट असेल किंवा काय सगळं त्याच्यामध्ये होऊन जातं. पण ते ॲप सुद्धा तुम्हाला रिव्ह्यू बघून व्हेरीफाय करावं लागेल. जर ते व्हेरीफाय होत नसेल तर निश्चितपणे त्याच्यावरती आपण
नेहमी अपडेट करायला पाहिजे. आपल्या फोनमध्ये आपण अपडेट कधीच बघत नाही. कारण काय, ह्या ज्या कंपन्या, मोबाईल कंपन्या, त्यांनी त्यांची टीम ठेवलेली आहे. तुमच्या फोनमध्ये मालवेअर काढण्यासाठी त्यांच्याकडे टीम असते आणि ते रेग्युलरली तुम्हाला मेसेज येतो की तुमचा फोन तुम्ही अपडेट करा. आपण काय करतो, कामाच्या गडबडीमध्ये आता अपडेट करायचं म्हणजे 10 मिनिटं जाणार, आता महत्वाचा फोन येणार आहे, ते कशाला अपडेट करायचं, असं कधी चुकवायचं नाही. सॅमसंग असेल, कुठलाही हँडसेट असेल, त्याच्यावरती अपडेट येतात. अपडेट म्हणजे पॅच असतो. तो पॅच काय करतो, तुमच्या मोबाईल फोन पूर्ण क्लीन करतो. त्यामुळे नवीन सिक्युरिटी घ्यायची काही गरज नाही. एकदा तुम्ही फोन हातात घेतला आणि तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्हाला तो नेहमी अपडेट देतो. ते अपडेट तुम्ही चेक करायला पाहिजे. थँक्यू. नमस्ते.